छत्रपती संभाजीनगर येथील तापड या नाट्यमंदिर या ठिकाणी केतकी निवापूरकर यांच्या ध्यास परफॉर्मिंग ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून नृत्यांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये भरतनाट्यम या नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं. भरतनाट्य शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचं सादरीकरण त्यांना या ठिकाणी करता आलं. परफॉर्मन्स खूपच सुंदर होता. म्हणजे इतका सुंदर होता की आम्हाला बोलण्याचे पण एक शब्द नाही. म्हणजे त्यांचे जे हे होते, हावभाव होते, त्यांची जी नृत्याची कला होती ती एकदम अविस्मरणीय कला होती. आणि त्यांच्या आजच्या 10 वर्षामध्ये हे जे परफॉर्मन्स आहे हे एकदम बेस्ट. तर ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स ही जी संस्था आहे ती नृत्यकलेमध्ये खूपच अग्रेसर संस्था औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला म्हणता येईल. आणि माझ्या मुलगी आणि तिच्याबरोबर इतर 4 मुलींनी आज नृत्यांजली हा कार्यक्रम सादर केला. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि संस्थेबद्दलही आम्हाला खूप गर्व आहे. नृत्यांजली च्या माध्यमातून या विद्यार्थिनींनी गेले 8-10 वर्ष त्या ध्यास परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये शिकतायत आणि त्या ज्यांनी जो काही मूलभूत त्यांनी हा अभ्यासक्रम केलेला आहे तसाच सगळ्यांसमोर प्रेक्षकांसमोर त्यांचे सादरीकरण. कोणकोणत्या प्रकारचे समजा नृत्य शिकवल्या जातात? नाही, फक्त शास्त्रीय नृत्यशैली भरतनाट्यम हीच शिकायला अनेक वर्ष जातात. त्यामुळे यातला आता शिकताना मूलभूत अभ्यासक्रमच केलेला आहे. कोर्सचा काही कालावधी वगैरे कोर्सचा कालावधी 8 ते 10 वर्ष त्यांचं बेसिक शिक्षण होतं आणि त्याच्यानंतर मग पुढे अरंगेत्रम किंवा याच्यासाठी मग वेळ लागतो. नृत्यांजली कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचे मूलभूत शिक्षण आणि त्यांनी केलेला सराव हा सर्व पालक आणि लोकांना बघता यावा, यासाठी त्यांना तापड या नाट्यमंदिर या ठिकाणी केतकी निवापूरकर ध्यास परफॉर्मिंग ऑफ आर्ट्सच्या संचालिका यांनी आमंत्रित केलं होतं. त्यांनी केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कला कर्तृत्वाला वाव देण्यासाठी या मंचावर संधी उपलब्ध करून देण्यात आली. भारतातील कलागुणांना प्रोत्साहन देणारा केतकी निवापूरकर यांचं कार्य खरंच स्तुतियोग्य आहे. जन्मतल्या न्यूज करता दिलीप वरकट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगरहून.